पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। ए निघ तू, निघ निघ निघ। ऐका ना, माझ्या बाबाची तब्येत आधीच खूप बरी नाही हो, आणि त्यात मी अशी जर का माहेरी जाऊन धडकले तर कळू दे ना त्यांना आलेकीचे प्रताप। त्रास होईल हो त्यांना। तू इथे राहिलीस ना तर आम्हाला होईल। आधीच माझी बहिणी माझ्या बाबांना नीट वागवत नाही, तर मी कुठे जाऊ त्यांच्या संसारात लुडबुड करायला? मग या घरात लुडबुड करताना लाज नाही वाटली तुला? चुकलं हो माझं। निघ निघ। अरे तुम्ही सांगा ना यांना, तुमचं ऐकतील ते। पुनर्वसू भाऊजी मला खरंच नंदिनीने सांगितलं म्हणून मी काय लावलंय ग? नंदिनीने सांगितलं होतं, नंदिनीने सांगितलं होतं। स्वतःची अक्कल नाही आहे का? आणि तिने दिलेल्या बांगड्या कशाला घातल्यास? भीक लागली आहे का की अण्णांना दशा झाली आहे? या घराची, दादांची, माझी फसवणूक करताना शरम नाही वाटली तुला? पुनर्वसू, तू आधी हिला बस स्टँड वरती सोडून ये जा। भाऊ तू आधी शांत हो। ही बाई गेली ना की आपोआप शांत होईल मी। हिला आधी माझ्या नजरेसमोरून जायला सांग तू। तू शांत हो आधी। वहिनी तुम्ही बाहेर जा, मी बोलतो। तुम्ही उर्मीकडे जा। उर्मीकडे नाही, घरी बाबांकडे। अरे भाऊ मी तुझ्याशी बोलतोय ना। ही गेल्याशिवाय नाही। अरे मला त्याच संदर्भात बोलायचंय। पुनर्वसू आता बोलणं नको, तू आधी हिला घरी धाड आणि मग काय बोलायचं ते बोल माझ्याशी। भाऊ तुला शपथ आहे माझी, तू प्लीज शांत हो। वहिनी तुम्ही जा बाहेर, मी आहे ना। वहिनी तुम्ही आत या। वहिनी वहिनी शांत व्हा, वहिनी शांत व्हा। तुम्ही या बसा, या आपण या। शांत व्हा बहीण। पाणी प्या, पाणी। मी खरं सांगते गौरवी, मला हे सगळं नंदिनीने सांगितलं करायला। वहिनी तुम्ही शांत व्हा ना। दुसऱ्यांचं लग्न मोडायला निघाले का मी? देवानं माझाच संसार मोडला। चुकलं माझं, कळलं मला। नंदिनीने सगळं मला करायला सांगितलं का? तिच्या सगळ्यावरनं केलं मी हे सगळं। हो हो वहिनी, माझा आहे विश्वास तुमच्यावर। खरं सांगतेस तू? अगदी खरं। कुणाचाच विश्वास नाहीये का माझ्यावर? यांचा सुद्धा नाहीये। आणि तू? माझं मन सांगतं मला की तुम्ही खरं बोलताय। दादांसमोर तिने मला खोटं पाडलं ग। मी तुला सांगते वहिनी, तुम्ही ना आता रागवलात म्हणून हे सगळं बोलताय। उर्मी मी रागावले नाहीये, मी घाबरले ग। रामचंद्र दादांना नाही, नंदिनीला। ती माझ्या बरोबर तुला सुद्धा घराबाहेर काढणार आहे। मला? हो अगं, तुला घराबाहेर काढण्यासाठीच हे तिचं कारस्थान आहे। मला माफ कर ग उर्मी, मी कशी काय तिच्या जाळ्यात अडकत गेले ना मलाच कळत नाहीये। पण का? म्हणजे मी काय केलंय तिला? अगं ती तुला शत्रू मानते। तिचं लग्न मोडण्याचा आळ तुझ्यावर यावा आणि दादाबाईंनी तुला घरातनं बाहेर काढावं असा तिचा सगळा कट आहे ग। आणि तिनं मला प्यादा बनवलं, आणि हे आता मला नांदवणार नाहीये। कुणाचाही आधार नाहीये ग मला माहेरी, नुसतं नावाला माहेर आहे। मी काय करू ग? मला काय कळत नाहीये। मी सगळ्यांच्या पाया धरून माफी मागायला तयार आहे। खरंच या नंदिनीने सगळ्या घरातल्यांवर काय जादू केली ना कुणाच ठाऊक। ती मेली ना, मला पहिल्यापासून आवडलीच नव्हती। मग कशाला एवढी आहारी गेलीस तिच्या?
मी पाहिलं तुला उर्मीच्या खोलीत जाताना, म्हणून मुद्दाम आले. तुला माहित होतं ती उर्मीला बाहेर काढण्याच्या मागावर आहे, तर आधी सांगितलं का नाहीस? आता तुझ्यावर आल्यावर बोलतेस. जीजी जाऊ द्या ना. जाऊ दे कसं? तो सुनील जर पुनर्वसूला काहीच बोलला नसता आणि यांचा प्लॅन यशस्वी झाला असता, तर हिच्या बरोबर झालं ते तुझ्या बरोबर झालं असतं. तुला घर सोडावं लागलं असतं. तुझं नशीब चांगलं म्हणून तू वाचलीस. दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात माणूस स्वतः पडतो म्हणतात ना, ते हे. मेरीला अजून किती मारणार वत्स? उर्मी, अगं तू एवढं चांगलं नको वागूस ग, की तुझा चांगुलपणा हाच तुझा दोष होईल. वहिनी, या चांगुलपणानेच मला अनेकदा तारलंय आणि या अनुभवातनं शिकले मी. माझा बाबांना नेहमी म्हणतो की अ क्लिअर कन्सायन्स इज अ सॉफ्ट पिलो. ते हिला काय कळणार? मला इंग्रजी कळतं थोडं थोडं. इंग्रजी बद्दल नाही बोलते मी. जाऊ दे. वंस, वंस तुम्ही यांना सांगा ना, तुमचं ऐकतील ते. वंस, कुमुद, तू तुझ्या मरणानं मरतीयस. मी ह्यात पडणार नाही. आणि दादांना कळलं ना, तर ते तुझ्या बरोबर मलाही घराबाहेर काढतील. मला वाटतं तू जा माहेरी. हे सगळं निवळायला थोडा वेळ पण लागेल. उर्मी, तू यात पडू नकोस. आधीच दादांचा तुझ्यावर कमी रोष नाहीये. त्या नंदिनीवरून आहेस, आता हिच्यावरून नको. ही हिचं बघून घेईल काय करायचं. वंस, भाऊ, अरे उद्या महाआरती आहे. मग तर तिनं जायलाच हवंय. तू इतकं टोकाचं का बोलतोयस? पुनर्वसू, तू तिला पाठीशी घालू नकोस. हा भाऊ, वहिनी या घरातनं गेल्यानंतर तर मला अपराध्यासारखं वाटेल. का? तुला अपराधी वाटण्याचं कारणच काय? मी सांगितलं ना बाहेर सगळं. अरे तिनं एवढं सगळं केलंय, तिला त्याचं काही वाटत नाहीये. तू का अपराधी वाटून घेतोयस? भाऊ, अरे पण त्यांना अपराधीपणाचं वाटत नाही असं का वाटतं तुला? पुनर्वसू, तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी तिला. हे बघ, एवढं मोठं काही झालेलं नाही. तुझ्या बायकोने असं काही केलं असतं तर काय वाटलं असतं तुला? ही बायको म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते मला. तू सोड ना आता हे सगळं. तेच करतोय. हे बघ, तसं नाही. तिला सोडतोय. त्यांना सोडणं एवढं सोपं वाटतं का तुला? तिच्या बरोबर राहणं इतकं अवघड नाहीये ते. हे बघ, तू आता शांत हो. हे बघ, मी शांत जरी झालो ना तरी माझं म्हणणं बदलणार नाही. ती मला या घरात नकोय पुनर्वसू. बास. वहिनी, एवढं टेन्शन नका हो घेऊ. सगळं ठीक होईल. तुझ्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाले होते ग मी, आणि इकडे माझं आयुष्य नीट व्हावं म्हणून तू मला दिलासा देतेस. किती दुर्दैवी आहे मी. आता जे झालं त्याबद्दल विचार करून ते बदलणार आहे का? विचार येतोच ना ग, पण मनात माझी अक्कल कुठे गहाण पडली होती कुणास ठाऊक. तुला सांगू उर्मी, ती नंदिनीला तुला शत्रू मानते अगं मनातल्या मनात. ती तुला घरातनं बाहेर काढल्याशिवाय नाही राहणार. एक सांगू वहिनी, म्हणजे रिक्वेस्ट आहे. काय? हे कोणालाच सांगू नका घरात. आता मी घरात कुणालाही आणि कितीही काहीही सांगितलं ना तरी माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे अगं? लोकांना दाखवलं माझ्याकडे पुरावा म्हणून काहीही नाहीये. म्हणूनच आपण नाही बोलायचं. जे पुराव्यानिशी सिद्ध करता येतं ना ते करायचं, म्हणजे बोलण्याची गरज नाही लागत. म्हणजे मला नाही कळलं. सांगते मी तुम्हाला, पण याबद्दल कोणाशीच बोलू नका. वासूशी तर अजिबात नको. आपण बघूया काय करता येईल ते. कोणी मला या घरातून कुठेही जायचं नाहीये. माझ्या डोक्यावरचं छप्पर केलं तर मी काय करणार आहे ग? नर्वस भाऊजी काय म्हणाले? हे नाही ऐकलं ना त्यांनी? नाही, तसं नाहीये. मला माहिती नाही ऐकणार ते.
विहिरीत जाऊन जीव सुद्धा देऊ शकत नाहीये मी. बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि हिंमत नाही होतो. बहिणी, असं नका ना बोलू. आपण करू काहीतरी. काय? हिला ने आत्ताच्या आत्ता. अरे भाऊ, एवढ्या रात्री घेऊन नाही जाऊ शकत. एकटी जाईल ती. दादा हो, ते एकट्या कशा जाणार आहेत? ते बघेल ती. तू तू हिला एसटी स्टँडवरती सोडून या आधी. हे बघ भाऊ, एवढ्या रात्री कुठलीही बस नसते. आणि दुसरं, मी त्यांना घरी सोडणार आहे, बस स्टँडवर वगैरे नाही. पण तू तिच्या घरी गेलास तर उद्याच्या महाआरतीचं काय? बुडेल मग माझी महाआरती. नाही नाही, असं नको. आता दोन्ही तूच बोलतोयस. अरे आत्ताच कुठे दादा तुझ्या बाबतीत थोडेफार निवळायला लागलेत. परत उगाच नाही, नको. आणि मुख्य म्हणजे दादांनाही चालणार नाही तू महाआरतीला नाही असते. त्यापेक्षा तू एक काम कर, उद्या महाआरती झाल्यानंतर पहिले हिला सोडून ये घरी. मी सांगतो दादांना पण, उद्या महाआरतीनंतर ही या घरात दिसायला नको. आणि हो, ही महाआरतीनंतर जाणार आहे याचा अर्थ ही महाआरतीला यायलाच हवं असा नाही. हे मी आधी स्पष्ट करतोय. कळलं? आजचं मरण उद्यावर गेलंय, दुसरं काय? मग मीच म्हणालो पुनर्वसूला, उद्या सोडून येऊ. असू दे, हरकत नाही. नाहीतरी रात्रीचा प्रवास कशाला करायचा आहे? एक दिवसाने काय फरक पडतो? पुनर्वसू म्हणतोय तर जाऊन येऊ दे सोडून त्याला. खरं तर हे तुम्ही करायला हवं. अहो, मग महाआरतीला हा असणार नाही, एकूण एकच. असं नव्हतं म्हणायचं मला. हवं तर महाआरती नंतर जाऊ दे, पण नैतिक दृष्ट्या रामचंद्रने जायला हवं माहेरी सोडायला त्यांना. माझी इच्छा नाही दादा. त्या बाई बरोबर एक क्षणही काढायचा नाही मला आता. अगं बाई, त्याच्याबद्दलच बोलायचं आहे. अगं बाई, त्याच्याबद्दलच बोलायचंय. काय? काय? बाहेर चल ना. बाहेर चल ना. बरं नाही दिसणार. बरं नाही दिसणार. आपण बोललो नाही तर ठरवायचं कसं? आपण बोललो नाही तर ठरवायचं कसं? रामचंद्र दादा काय म्हणाले? रामचंद्र दादा काय म्हणाले? तो ऐकायला तयार नाही. तो ऐकायला तयार नाहीये. आता आता तेच तर. तेच तर. सकाळी बोलू चहाला. सकाळी बोलू चहाला. तोपर्यंत गुड नाईट. गुड नाईट.
हिला घराबाहेर काढायला निघाले होते. हिला मारत्याच कळलंय मला. येणार आहात का त्याला सुद्धा नकार आहे? सारखं सारखं टोचून बोलणं थांबवणार आहेस का तू? अगो बाई, माझं बोलणं टचलं का? मोठ्या त्या हात जोडते मी तुझ्या समोर. माझ्या समोर नको जोडूस, कळलं ना? मी जोड्यानेच बनवणार आहे. हात जोडायचे तिकडे सासूकडे आणि चांगलं नांदायचं. मला नाही करायचं लग्न. ए थोबाड फोडीन परत हे शब्द तोंडातून निघाले तर, लक्षात ठेव. फोड, पण मी तेच म्हणणार आहे. लय मस्ती आली काय? फुकटचं गिळायला मिळते म्हणून? मला फुकटचं मिळतंय त्यामुळे तुम्हालाही मिळतंय ना? मी तुला तेच तर म्हणत होतो. पण त्यांना काय वाटेल? काय वाटायचं? चालायला जातो असं सांगायला हवं होतं. वासू, आपण त्यांच्यासोबत असणं ना जास्त गरजेचं आहे. हा, पण आता पुढे काय? रामदादा नाहीच का ऐकणार? अजिबात नाही. तू बोललायस? अगं तो ऐकायलाच तयार नाहीये. तर तो आता बाहेर बसलाय. मी त्याच्याजवळ गेलो तर मला म्हणला की महाआरतीनंतर घेऊन जायचंय, हे लक्षात ठेव. मी बोलून बघू का रे एकदा? आता तू अजून काय बोलणार आहे उर्मी? हे बघ, ते ऐकणार नाहीच हे आहेच, पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे ना? तो पुन्हा नाहीच म्हणेल. बघू तरी. तू तोवर हा चहा आहे ना कुमुद वहिनींना देऊन ये. मी? मग काय झालं त्याला? मी तोवर रामदादांशी बोलून घेते. हा उर्मी, काही होणार नाही त्यांना. हे बघ, काही होणार नाही हे ठरलंच आहे ना. मग एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? जातो. झाली आरतीची तयारी? महाआरतीची? हा, महाआरतीची झाली आहे. दादा आले की सुरू करू. तुम्ही नाराज आहात का? नाही, असं काही नाहीये. जरा वैतागलोय एवढंच. ती गेली की सगळं ठीक होईल. तुमच्याच खोलीत होती का रात्रभर? मग आणखीन कुठे जाणार? बाहेर झोपायला सांगायचं. तुम्हाला कशाला उगाच अडचण? मी नाही त्याचं करू शकत. हे बघ, तिच्या चुकीची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे. दादा, प्रत्येक चुकीला शिक्षा नसते हो. काही चुका समज देऊन पण सुधारल्या जाऊ शकतात. चुका सुधारशील, माणसांचं काय? झळ लागली ना की शहाणा होतो माणूस. पश्चाताप हे शहाणपणच नाही का? पश्चातापाने येणारं शहाणपण हे थोडाच काळ टिकतं उर्मी. आणि ती तिचे रंग दाखवल्याशिवाय राहणार नाही बघ. तिला शासन मिळालं तरच सुधारेल ती. दादा, माझी आजी ना मला एक गोष्ट सांगायची, ती आठवली. छोटीशीच आहे, सांगू? सांग ना. एक राजा होता. त्याच्यासमोर 4 कैदी येतात. चौघांनी चोरीचा प्रयत्न केलेला असतो. राणीही असते तेव्हा दरबारात. राजा एकाकडे नाराजीचा कटाक्ष टाकतो. दुसऱ्याला म्हणतो, मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तिसऱ्याचे हात कापायचा हुकूम देतो आणि चौथ्याला आजन्म कारावास सांगतो. राणीला मात्र नवल वाटतं. ती म्हणते, एकाच गुन्ह्याची चौघांना वेगवेगळी शिक्षा कशी काय? राजा म्हणतो की काही लोक नजरेने धडा घेतात, काही लोकांना शब्दांचा मार लागतो, काही लोकांना जन्माची अद्दल घडवावी लागते, तर काही लोक कधीच सुधारत नाहीत. राणीला हा निर्णय पटत नाही. तेच काही दिवसांनी राणीला कळतं की ज्या चोराला राजाने नाराजीचा कटाक्ष टाकलेला असतो तो प्रायश्चित्त घेतो आणि पुन्हा कधीच असं गैरवर्तन करत नाही. ज्याला राजा म्हणतो की मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तो चोर गाव सोडून जातो. ज्या चोराचे हात तोडायचा हुकूम दिलेला असतो तो कैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्याला आजन्म कारावास असतो ना, तो तर राखण करणाऱ्या शिपायाची नाणी चोरताना सापडला जातो. आणि त्यामुळे राणीला राजाच्या न्यायाचं कौतुक वाटतं. दादा, मला आहेत ना कुमुद वहिनी
त्या पहिल्या प्रकारातल्या वाटतात. त्यांच्याकडनं चूक झालीये, मान्य आहे, पण त्या सुधारू शकतात. मला ना ती त्या चौथ्या प्रकारातली वाटते. आजन्म माहेरी पाठवायला हवं तिला. त्याने काय होणार आहे? तिला तिची चूक कळेल. आता चुका आपण सगळेच करतो, माफही करता यायला हवं ना. मला माफ करता येत नाही अगं. बायकोला माफ नाही करता येत? कोणालाच नाही. दादांना दुखवणाऱ्यांना माफी नाही. त्यांनी माझ्या घरात, माझ्या आयुष्यात राहायचं नाही. तसं जर असेल ना दादा, तर तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या भावाला या घरातनं बाहेर काढायला हवं, तेही बायको सगळं. कारण दादांना सगळ्यात जास्त त्यांनी दुखावलं. इनफॅक्ट या सगळ्याची सुरुवात त्याच्यापासून झाली आहे. तो राज रोज तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात राहतो, पण बायकोला राहता येत नाही. हा भावाला एक आणि बायकोला एक असा न्याय काय दादा? तू मला शब्दात अडकवतेस का? तसं नाहीये दादा. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की माफ केल्याने ना गुंता होत नाही, काही किचकट होत नाही, सगळं सोपं होतं. आणि तुम्हाला तर जमतच. तुम्ही सतत स्वतःच्या भावाला माफ करत आलाय. तोच नियम बायकोला लागू कर. दादा, आपण जेव्हा एखाद्यावर राग धरतो ना, तेव्हा आपण सतत त्या गोष्टीचा, त्या माणसाचा विचार करत राहतो. तेच जर माफ केलं ना, फार हलकं वाटतं. एकदा फक्त मी म्हणते म्हणून करून बघा. माझं म्हणणं जर खोटं ठरलं ना, तर मी माझं सगळं म्हणणं मागे घेईन.